नम्युणजिनं वीरम् अनन्तवर्णानदंसनसहावम् ओच्छामि नियमसारम् केवलीसुधकेवलीभणिदम् त्वे सति परमात्मन् मादृशान् मोहमुग्धान् कथमतनुवशत्वान् बुद्धकेशान्यजेहम् सुगतमगधरं वा वागधीशं शिवं वा जितभवमभिवन्दे भासुरं श्रीजिनं वम्। नमस्ते। नियमसार गाथा नंबर 77 ते 81, पान नंबर 150। आपण पहिली 77 नंबरची गाथा पाहत आहोत। नाहं नारय भाओ तिर्यथो मनुव देव पाजाओ कत्ता नहि कारयिदा अनुमन्तानेव कत्तीनम् नाहं मग्गणठानो नाहं गुणठान जीवठानोऽयम् कत्ता नहि कारयिदाम् अनुमन्तानेव कत्तीनम् नाहं बालो वृद्धो न चैव तरुणो न कारणं तेऽसिम् कत्ता नहि कारयिदा अनुमन्तानेव कत्तीनम् नाहं रागो दोषो न चैव मोहो न कारणं तेऽसिम् कत्ता नहि कारयिदा अनुमन्तानेव कत्तीनम् नाहं कोहो मानो न चैव माया न होमिलोऽहम् कत्ता नहि कारयिदा अनुमन्तानेव कत्तीनम्। पहा काय सांगितलं 77 नंबरच्या गाथेमध्ये, मी नारक भावाला नाही, मी तिर्यंच्या मध्ये राहणारा नाही, म्हणजे तिर्यंच्या गतीवाला नाही किंवा तिर्यंचे आयु पण भोगणारा नाही, इथपर्यंत पाहिलं होतं। मनुव देव पज्जाओ, मी मनुष्य आणि देव पर्यायवाला नाही, म्हणजे चारी गतीचं वरच्या ओळीत घेतलेलं आहे पूर्वार्धमध्ये। मग मी त्याचा करता पण नाही, करता म्हणजे स्वयं त्या गतीला करणारा नाही, न कारयिदा आणि त्याला करविणारा म्हणजे दुसऱ्याकडून देखील करवित नाही, किंवा जो करता आहे करणारा आहे त्याला मी अनुमोदक पण नाही। पहा महत्वाचं समजून घ्यायचंय। आपण असं म्हटलं की मी काही कर्माला करत नाही, म्हणजे कोणतं नरक गती नाम कर्म, तिर्यंची गती नाम कर्म, मनुष्य गती नाम कर्म आणि देवगती नाम कर्म, याला मी करत नाही असं म्हटलं। मग आता ह्या गतीच्या कर्माला करत नाही म्हणून करता नाही, आणि दुसऱ्याकडून करवित पण नाही म्हणून कारित पण नाही, आणि अनुमोदक आपण होतो की नाही। आता इथं महत्वाचे लक्षात घ्यायचे, कर्त्याचा अनुमोदक, पुद्गल पुद्गलालाच करतं, कर्म कर्मच आहे, कलशमध्ये आपण पाहिलं होतं। कर्ता कर्ताच आहे, कर्म कर्मच आहे, कर्ता कर्म होत नाही, कर्म कर्ता होत नाही। मग आम्ही त्या कर्त्याचा अनुमोदक होतो की नाही, तर होतो। कसं होतो, तर म्हणतो आता जरा मला एवढी सोय झाली तर बरं होईल, जे काही आपल्याला ज्या त्या ऋतूप्रमाणे पाहिजे ती।
म्हणजेच आपण ते कर्म येण्यासाठी काय करतो? विभाव करतो, परिणाम करतो. म्हणजे आम्ही तशा प्रकारचा ते कर्म आले उद्याला आनंद मानतो, म्हणजे त्याचा अनुमोदक झालो आपण. आणि पाप कर्म उद्याला आल्यानंतर त्याविषयी देखील आपण काय करतो? दुःख मानतो. मग त्याचे सुद्धा आपण काय होतो? अनुमोदक. म्हणजे सुख आणि दुःख मानले की अनुमोदक होतो. म्हणून काय सांगितलं की वास्तविक रूपाने मी त्याचा अनुमोदक पण नाही, म्हणजे मी त्यात हर्ष मानणारा नाही किंवा दुःख विषाद मानणारा नाही. मग आता इथं मनुष्य आणि देव पर्याय. तर मनुष्यमध्ये काय निघतंय? मनुष्यगती आता आपल्याला स्पष्ट रूपाने उद्याच आहे त्यामुळं कळतंय. पण निश्चय नयाने मनुव काय लावायचं? तर मनु म्हणजे जाणणारा, मनधातू. मनधातू मनन करणे, चिंतन करणे या अर्थी आहे. म्हणजे ज्ञान स्वभाव जो आहे तो ज्ञान स्वभावाने मी परिपूर्ण आहे, परंतु मनुष्य गतीवाला नाही. अशा ज्ञान स्वभावाने सहित जरी त्या मनुष्य गतीत गेलो तरी त्या गतीचा मी करता नाही, कारण नाही आणि अनुमोदक नाही, करविता नाही. तसंच देव पर्याय. मग आता देव म्हणजे जो स्वर्गातला देव, त्या देवाच्या अपेक्षेने देव पर्याय म्हटलं. मग ती देव गतीवाला सुद्धा मी नाही. ठीक आहे, व्यवहाराने हे समजलं. पण निश्चयाने पाहिलं तर मी काय आहे? तर दिव क्रीडायाम, ह्याच्यामध्ये पण धातू आहे, दिव धातू. मग तो क्रीडार्थी आहे, म्हणजे मी स्वभावाची क्रीडा करणारा आहे, म्हणजे स्वभावात राहणार आहे. फक्त आपण हे नाही म्हणत गेलो तर नकाराकडेच लक्ष राहते. म्हणून मी कोण आहे? तर मी आत्मदेव आहे. मी मनो म्हणजेच वास्तविक रूपाने स्वतःला जाणणार आहे. आणि तिर्यस्थ म्हणजेच काय आहे? तर मी याच्यासाठी विभावासाठी वक्र आहे आणि स्वभावासाठी सरळ आहे. म्हणजेच काय लक्षात आलं? तिर्यक म्हणजेच मायाचार, कपट किंवा कारस्थान, तर हे सर्व करणारा नाही किंवा तिर्यंच्या गतीत पण राहणारा नाही, मध्य लोकात पण राहणारा नाही. तर मी मध्य म्हणजे केंद्रबिंदू, जो स्वभावाला जाणण्यायोग्य, त्यामध्येच राहणारा आहे. मग हे समजलं आपल्याला. आणि नारय भाव म्हणजे मी रत होत नाही परद्रव्यामध्ये, पण स्वभावात रत आहे. अशा रीतीने हे समजलं आपल्याला. तर काय होतंय? बाहेर विभावांचा करता करविता आणि अनुमोदक सहजच होत नाही. आता 78 नंबरच्या गाथेत पाहायचंय, नाहम मग्गन ठानो. समयसारमध्ये 50 ते 55 गाथा गेलेल्या आहेत. मग त्याच्यात सांगितलंय, त्यात पण सांगितलं मी मार्गणास्थानवाला नाही, गुणस्थानवाला नाही, जीवस्थानवाला नाही, आणि मी त्याचा करता नाही, करविता नाही, आणि त्या कर्त्याचा अनुमोदक नाही. आता मार्गणास्थानवाला नाही म्हणजे काय घ्यायची? 14 मार्गणा. कोणत्या 14 मार्गणा आहेत? गती मार्गणा पहिली घेतली. मग त्या गती मार्गणेचं तर आता आपण पाहिलं 77 नंबरच्या गाथेत, चारी गतीवाला मी नाही किंवा त्या कर्मवाला नाही, त्याला भोगणारा नाही. तसं मी गती मार्गणावाला नाही. त्यानंतर त्यात समजायचंय की निर्गती स्वरूपवाला आहे, म्हणजेच गतिरहित असा माझा स्वभाव आहे. त्यानंतर इंद्रिय मार्गणा. इंद्रिय मार्गणेमध्ये सुद्धा आपण पाहतो 5 इंद्रिय माझे चांगले राहावे. विचार काय येतो? म्हणजे डोळे चांगले राहावेत. त्यासाठी आपण जर करता झालो, मी डोळ्याला चांगलं दुरुस्त केलं, करता. करविता किंवा डॉक्टरांनी माझे चांगले डोळे केले किंवा म्हणजे त्यांच्याकडून करून घेतले. आणि अनुमोदक, चांगले झाले म्हणून आनंद मानला, तर अनुमोदक झालो.
पण वास्तविक मी पाचही इंद्रियाचे कर्ता करविता आणि अनुमोदक नाही. कान असो, डोळे असो किंवा नाक, जीभ आणि स्पर्शेंद्रिय, संपूर्ण शरीर स्पर्शेंद्रिय म्हणजे, मग ह्या पाचही इंद्रियाला मी करणारा नाही. प्रवचनसारची गाथा 160 त्याच्यात पण सांगितलं ना की नाहम देह, मी शरीर नाही, नाहम वाणी, न मनोन म्हणजे मी मन पण नाही, वाणी पण नाही आणि शरीर नाही. मन वचन काय मध्ये सगळं आलं. मी त्याचा करता करविता अनुमोदक आणि कारण पण नाही हे सांगितलं. पण टीकेत अमृतचंद्राचार्यांनी काय सांगितलं की वास्तविक रूपाने हे पाच इंद्रिय पुद्गलमय आहे आणि त्या पुद्गलाला करणारा पुद्गलच आहे आणि त्याला माझ्या चेतन स्वरूपाची गरज नाही. ते त्याच्या स्वरूपाने आहे अचेतन आणि मी चेतन स्वरूप आहे. स्वरूपाच्या अपेक्षेने पाहिलं तर माझ्या स्वरूपाची ते इच्छा करत नाहीत किंवा त्यांना गरज नाही, म्हणून मी त्यांचा करता करविता वगैरे नाही. परत काय सांगितलं, मी त्याचं कारण का नाही, तर ते माझं कार्य नाही म्हणून मी त्याचं कारण पण नाही. म्हणजे त्यांच्याकडून माझा आत्मा उत्पन्न झालाय असं नाही. मग माझ्याकडून तरी इंद्रिय कशी उत्पन्न होतील? अर्थात नाही. म्हणजे मी कोणाचं कार्य पण नाही आणि कोणाचं कारण पण नाही. म्हणजे त्याला स्वयं स्वतःच्या कारणानेच उत्पन्न होतंय पुद्गल, तर मग मी त्याचं कारण का बनवू, म्हणून मी त्याचं कारण पण नाही. अशा रीतीने हे पुष्कळ पॉइंट घेऊन काय केलेलं आहे की स्वतःच्या परिणामामध्येच स्थित राहण्यासाठी हे प्रयोजनभूत आहे. म्हणजे मी स्वयं स्वतःचा करता करविता वगैरे आहे. करता आहे, करविता म्हणजे आपलीच पर्याय आपल्याला करवते, आपल्याच पर्यायाचा आपण अनुमोदक आहे, परंतु पराचा नाही. मग या ठिकाणी हे सांगितलं की इंद्रिय मार्गणामध्ये त्या इंद्रियाला, कोणत्याही इंद्रियाला करणारा नाही. नाहीतर म्हणणार कसलं नाक आहे, नकट, ठेंगू, त्यापेक्षा चाफेकळीसारखं नाक असतं तर मग तशाच नाकाची इच्छा करत राहिला, होईल दुसऱ्या गतीमध्ये चाफेकळीसारखे नाक, अवदैक भाव केलेत. पण आपण त्या पुद्गल वर्गणाचा नाही करता, पण अवदैक भाव केले म्हणून विभाव भावानेच ते तशा प्रकारच्या वर्गणा गोळा झाल्या. म्हणून आम्हाला याच्यातून विचार करायचा आहे की कुठल्याही विभावात राहायचं नाही, मला फक्त स्वभावातच राहायचंय. मग पुढे सांगितलं काय की इंद्रियाच्या अतीत अतींद्रिय स्वरूप आहे. जसं गतीच्या अतीत निर्गती स्वरूप आहे, तसं इंद्रियाच्या अतीत मी कसं आहे, अतींद्रिय. मग अतींद्रिय स्वरूप दिसत नाहीये. ह्या पाच इंद्रियाला मूर्तिकता आहे म्हणून ते दिसतंय, पण अशरीर रूप असलेलं जे अतींद्रिय स्वरूप आहे ते फक्त अनुभवण्यासारखे, म्हणून अतींद्रिय ज्ञान हातावर काढून दाखवता येत नाही. अतींद्रिय आनंद फक्त भोगण्याचा विषय आहे. म्हणून या ठिकाणी सांगितलं मी त्या इंद्रिय मार्गणीचा करता करविता अनुमोदक नाही, तर मी जसं आहे तसाच आहे. त्यानंतर काय मार्गणा सांगितलं, काय मार्गणेमध्ये सुद्धा काय सांगितलं, काय म्हणजे शरीर. मग शरीर सुद्धा पुद्गलमयच आहे, मग त्याला सुद्धा मी करणारा नाही. शरीराची रचना ते कर्मच आहे. कोणते कर्म घेतले, 5 शरीर घेतले ना. औदारिक शरीर नाम कर्म, वैक्रिक शरीर नाम कर्म, आहारक शरीर नाम कर्म, तेजस नाम कर्म शरीर नाम कर्म आणि कार्मन शरीर. कार्मन म्हणजे कर्मांचा समूह, त्यालाच कार्मन शरीर असं म्हटलेलं आहे. मग त्या 5ही शरीराच्या नामकर्माचा मी करता नाही किंवा त्याचं बंधन, त्याचं संघात, म्हणजे तशा प्रकारचे परमाणू एकत्र येणं
आणि स्कंदरूप होणं ते बंधन नामकर्म. म्हणजे जसं आपण काय करतो, उदाहरण घेतलं तर लक्षात येईल. कणकीचा लाडू करायचा, मग त्या लाडूसाठी सगळी सामग्री गोळा केली, तयार आहे. मग त्याच्यानंतर त्याच्यात सगळं तयार करून मिश्रण करून ते काय केलं, ते एका बाजूलाच राहिले पीठ. अजून त्याच्यात तूप कमी पडतंय, नाहीतर ते फुटतंय, बांधलं जात नाही. मग त्याला म्हणायचं बंधन नामकर्म. म्हणजे अजून ते एकजीव झालं नाही, पण बांधला गेलाय लाडू. मग त्याला एकसारखं करण्यासाठी परत त्याला तुपाचा हात लावून काय करतो, व्यवस्थित संघात नामकर्म म्हणतो त्याला. म्हणजे आता ते कुठलंही असं वर उभा राहणार नाहीत, कणकीचे, साखरेचे वगैरे काय असतील ते. मग ते सगळं काय आहे, ते एकजीव होऊन संघात नामकर्म. मग मी त्या संघात नाम 5 शरीराच्या संघात नामकर्माला आणि बंधन नामकर्माला आणि शरीर नामकर्माला करणारा नाही, करविणारा नाही आणि अनुमोदक नाही. पण आपलं शरीर म्हणजे आपल्या सानिध्यात असलेल्या शरीराला जरा खरबरीतपणा नाही, मऊ आहे, आनंद मानला तरी अनुमोदक झालं की नाही. त्याचं तेच काम करते पुद्गलच. पण आपल्याला काय वाटतंय, थंडी सुद्धा माझी त्वचा फुटत नाही. म्हणजे काय आहे, त्यात आनंद मानतो किंवा खरबरीत शरीर पाहून दुःख मानतो. पण हे दोन्ही सुद्धा मी दोन्हीचा अनुमोदक नाही. सुख पण नाही आणि दुःख पण नाही. कारण ते सर्व शरीर नामकर्म कोणाच्या जन्मताच हृदयामध्ये होल असतं. म्हणजे काय कमी पडलं तिथं, संघात नामकर्म. एक जीव झालं नाही आणि मग त्या ठिकाणी छिद्र दिसतंय. मग त्यावेळेस आपण म्हणतो ह्याचा हृदय कमजोर आहे. मग त्याचं कारण आपण पूर्वी तसे अवदैक भाव केले, त्या भावानुसार ते घडलं, परंतु तशीच वर्गणं आले. पण ह्या कार्मन वर्गणा पुद्गलमयच आहेत, म्हणून मी त्याविषयीचं विकल्प करणारा नाही. कारण अवदैक भाव कुठं करतो, तशा प्रकारचे खिडक्या असलेले, काय काय डिझाईन असलेले कपडे घालतो आणि मग तशा प्रकारची शरीराची व्यवस्था होते. आता झाडांना सुद्धा पाहतो की रोगराई सुरू झाली की त्या पानांना, फुलांना असे छिद्र पडत जातात, जीव उत्पन्न झाले की, किंवा त्या फांद्यांना, मुळांना वगैरे सुद्धा. मग हे सुद्धा त्यांनी केलेले अवदैक भाव. परंतु हे सगळं पुद्गलमय रचना आहे, त्याचा मी करता करविता अनुमोदक नाही. म्हणून मी शरीर कुरूप आहे की सुंदर आहे, काळा आहे की गोरा आहे, ह्या विषयीचा विकल्प करणारा नाही. ह्याचा मी करताच नाही, करविणारा पण नाही, अनुमोदक नाही. हे सर्व पुद्गलमय रचना आहे. ह्यासाठी केलेले मी विभाभाव त्याचं प्रतिक्रमण करतो. म्हणजे मी यापासून, ह्या विभाभावापासून देखील भिन्न एक निष्काय स्वरूप काय जाणायचं. काय म्हणजे शरीर आणि निष्काय म्हणजे शरीर रहित. माझ्या स्वभावात शरीरच नाही. मी शरीर असेल तर त्या संस्कारवश ज्ञानाला शरीर म्हणेल, आनंदाला शरीर म्हणेल. ज्ञान शरीर म्हणून काय म्हटलं, चैतन्य वपू म्हणजे चैतन्य स्वरूपच वपू म्हणजे शरीर आहे, किंवा ज्ञान बोध वपू. मग त्याला सोडून दुसरं शरीर माझं नाही. अशा रीतीने जाणलं तर आपण अतींद्रिय आनंदाला सहज प्राप्त होतो. आता योग मार्गना, योग मार्गनेमध्ये काय सांगितलं, योग म्हणजे मन, वचन, काय, त्याचे भेद केले तर 15 होतात. मग 15 प्रकारचे योग कसे होतात. मनामध्ये आपण काय घेतलं, मनाचे 4, वचनाचे 4, 8 आणि शरीराचे 7. 8 आणि 7 15. मग ते कसे झाले तर सत्य मनोयोग, असत्य मनोयोग, उभय मनोयोग, अनुभय मनोयोग.
तसंच वचनामध्ये पण 4 लावायचे. सत्य वचन योग, असत्य वचन योग, उभय वचन योग आणि अनुभय वचन योग. आणि 7 शरीर कोणते घेतले? औदारिक मिश्र, औदारिक मिश्र, वैक्रिक मिश्र आणि आहारक मिश्र. किती झाले? 6. आणि 7वं काय घेतलं? कर्मणसरी. आणि तेजस हे म्हणजे कांती वगैरे आणण्याचं कार्य करते. अशा रीतीने 15 योग ह्याच्या माध्यमातून आम्ही काय करतो? विचार करण्यासारखं. ह्याच्या माध्यमातून परिस्पंद करतो. आश्रव होण्याच्या योग्य. स्वभाव आहे निराश्रव, परंतु करतो काय? एवढा परिस्पंद म्हणजे मनाला बाहेर भटकवतो. संकल्प विकल्प. वचनाने काहीतरी बोलण्यासाठी सतत धडपड चाललेली आहे आणि कायाने सुद्धा काहीतरी कृती करावीशी वाटते, पण मी ह्याचा करता करविता अनुमोदक नाही. मी निर्योग स्वरूपवाला आहे. म्हणजे आपण एखाद्याने सत्य बोललं आणि समजा ते कटू सत्य असेल तर त्याला कदाचित शिक्षा पण होते. त्याला एक उदाहरण आहे की एक कवी असतो, पण तो सत्य वक्ता असतो. म्हणजे जसं असेल तसं कोणालाही तो घाबरत नाही. आणि त्याच्याकडे एकदा हा कवी इतका प्रसिद्ध झालेला असतो की 2 ठिकाणचे 2 राजे येतात त्याच्याकडे आणि त्याला म्हणतात, ते दोघे म्हणतात, आमच्यावर कविता कर. त्याने काय म्हटलं? मी सत्य म्हणजे आमच्यावर कविता करून आमची स्तुती कर. मग त्यावेळेस त्याने सांगितलं की मी जसं आहे तसंच बोलणार, सत्य बोलणार. ठीक आहे, मग गुणांची स्तुती करायची म्हटल्यानंतर आता काय येणार त्याच्यात? पण त्याने काय सांगितलं? तुम्ही दोघे कसे आहात? खोटे आहात, अशी कविता रचली. तुम्ही दोघे खोटे का आहात? त्याचं कारण सांगितलं की एकाने पुत्राचा वध करून राज्य प्राप्त केले आणि दुसऱ्याने वडिलांचा वध करून राज्य प्राप्त केले. अशा प्रकारची कविता त्यांनी म्हटली, म्हणून तुम्ही खोटे आहात. मग त्यावेळेस एका राजाला काही क्रोध आला नाही, परंतु दुसऱ्या राजाला मात्र क्रोध आलेला असतो. तो म्हणतो, तू काही सुद्धा बोलू नको इथून पुढे, एक शब्द सुद्धा. आता मी तुझं तोंड जन्मभर बघणार नाही. म्हणजे इतकं त्याला तो हे करतो, तुला मी शिक्षा देईल, तुझं असं करेल तसं करेल, असं काय की भरपूर तो त्याला बोलला. तो कवी म्हणतो, तुम्हाला माझं तोंड पाहावं लागेल. एक दिवस असा आहे की तुम्हाला माझं तोंड पाहावं लागेल. मग त्याला वाटतं, कशाला मी त्याच्या नादी लागतोय परत. त्या राजाला असं वाटलं. पण एक दिवस काय झालं, बराच काळ मध्यंतरी गेला आणि एका राजाने जेव्हा याच्यावर आक्रमण केलेलं आहे त्यावेळेस त्या युद्धामध्ये त्याने जय प्राप्त केलेला आहे. मग त्यावेळेस हा कवी त्याच्याविषयीचं गुणगान करतो की त्याने कसा पराक्रम केला, त्याने किती तो दुर्जय शत्रू असताना सुद्धा त्याला जिंकलं वगैरे. ह्या आशयाचं तो स्तुतीपरक गुणगान करून त्याचं काव्य रचलेलं आहे आणि तो सतत म्हणत असतो. लोकांना ते खूप आवडलेलं असतं. एकतर त्या राजाची जी प्रजा आहे त्या प्रजेला सुद्धा त्या राजाविषयीचं खूप सन्मान आहे. त्यामुळे तो म्हणजे राजाला ते सन्मान देतात आणि ते काव्य ऐकल्यानंतर त्या राजाला जाऊन सांगितलं त्यांनी की असं असं कविता रचली, ती खूप सुंदर आहे. मग त्यावेळेस त्याला इच्छा झाली की आपण त्याचं काव्य ऐकायचं. मग आता त्यावेळेस तोंड तर पाहायचं नाही हे पक्क लक्षात आहे त्याच्या. तो म्हणतो त्याला बोलवा आणि मध्ये एक काहीतरी असं घातलेलं आहे आणि त्याला इकडं बसवलंय आणि ते स्वतः इकडं फक्त ऐकायचंय ते काव्य.
आणि मग ते ऐकत असताना त्यात सगळं येते, युद्ध कसं केलं, कसं काही जिंकलं वगैरे, असं भरपूर वर्णन करून ते काव्य अगदी सुंदर झालेलं असतं. आणि मग त्यावेळेस त्याला ते राहत नाही, तो उठतो आणि त्या तालात जणू काय मी आता युद्धच करतोय असं तो इतकं बेभान झालेला असतो. आणि जे काही समोर आहे ते आडवं टाकलेलं दिसू नये म्हणून, तर त्याला त्याच्यावरच तो तलवार चालवतो आणि ते फुटून म्हणजे त्याच्या बाहेर येतो तो त्या कवीच्या जवळ, आणि त्याला इतकी मिठी मारतो जोरात की तू माझं शेवटी गुणगान करून खरं केलं, तुझं तोंड मी बघितलं आज. म्हणजे काय झालं याच्यातनं सिद्ध काय झालं की जर निंदा केली तर तोंड बघा असं वाटत नाही, स्तुती केली तर लगेच ते राहत नाही तोंड बघितल्याशिवाय. म्हणजे ह्याच्यातनंच लक्षात घ्यायचंय की आम्ही कशाचे करता करविता अनुमोदक होतो. म्हणजे ते फक्त एक प्रतीक म्हणून उदाहरण आहे, परंतु ह्याच्यात लक्षात घ्यायचंय की निंदा स्तुती हे सुद्धा भाषा वर्ग नाही, आणि ते पौद्गलमय असताना आपण त्याच्यात कसं काही सुखी दुःखी होतो. म्हणून याच्यातनं लक्षात घ्यायचंय की संपूर्ण आपण आपलं जे सत्य आहे, जे केलेलं आहे त्याला स्वीकार करत नाही. म्हणजे त्या राजाने स्वीकार केलं असतं की मी हे केलेलं कार्य चुकीचं आहे आणि उलट इथं पश्चाताप व्हायला पाहिजे, पण त्याच्या विरुद्ध काय त्यांनी सांगितलं, मी तुझं तोंड बघणार. म्हणजे निंदा केलेली आणि ती पण कटू सत्य आहे ते पण सहन होत नाही. मग तसं आम्ही अनेक गतीमध्ये फिरून आलो, कितीतरी आम्ही ह्या मार्गणा स्थानातून भ्रमण करत करत आलो, परंतु हा विचार केला नाही. प्रतिक्रमण का करायला सांगितलं? आता आपल्याला भेद विज्ञान झाल्यानंतरचं प्रतिक्रमण योग्य प्रतिक्रमण आहे, आणि भेद विज्ञान न होता फक्त सांगितलंय शास्त्रात म्हणून म्हणतो माझं चुकलं. मग तशा प्रकाराने केलं तरी सुद्धा तिथं त्याचं फळ नाही, ते विषकुंभ आहे सांगितलं. म्हणून खरं कुठं आहे प्रतिक्रमण? जेव्हा अनुभूती घेतो तेव्हा ते अमृत कुंभ होत. म्हणून अनुभूतीला एवढं महत्व आहे. अनुभूतीशिवाय सर्व काही शून्य आहे. मग मी मन वचन कायेचा परिस्पंद करतो, त्या योगात राहतो. अजून सुद्धा आपल्याला कसं वाटतं, आपल्या म्हणजे त्यांनी शरीराने केलेली हिंसा आणि मनामध्ये आलेले खोटे विचार, वचनाने तसा काही आक्रोश वगैरे केला असेल, मग त्या तिन्हींचा परिस्पंद होऊन तो खोटाच परिस्पंद झाला, मग त्यालाच कोणी म्हणेल तर अजूनही पश्चाताप नाही, उलट ते झाकण्याचा विचार आहे. म्हणून सदैव आता विचार कोणता करायचा? जे केलं खोटं कार्य त्या क्षणातच मिच्छामी दुक्कडम, म्हणजे हे माझे दुष्कृत मिथ्या हो, खोटे हो, हे मी करणारा नाही, ह्यापासून भिन्न आहे. नंतर निंदा गर्हा, म्हणजे स्वतःमध्ये झालेली निंदा, आणि गर्हा म्हणजे गुरु समोर ती ओकून टाकली तर आपण निश्चल्य होतो. म्हणजे मन वचन कायने केवढा अनर्थ केला. ह्या योगामध्ये राहून किती काळपर्यंत भ्रमण करत राहील. अनादी काळापासून ह्या विभावामध्ये राहून 4 गतीमध्ये भ्रमण केलं की जे पहिल्या 77 नंबरच्या गाथेतच सांगितलं, ह्या 4 गतीचा मी करता करविता अनुमोदक नाही, मी फक्त जाणणारा मात्र आहे. एवढं जर आपण जाणलं तर सतत निशंक होऊन आत्मानुभूती घेणार, कारण त्याशिवाय काही मार्गच नाही. कारण गतिरहित आहे म्हटल्यानंतर निर्गती, स्वयं स्वतःच्या स्वभाव सिद्धाला जाणलं. इंद्रिय रहित आहे म्हटल्यानंतर अतिंद्रिय स्वरूप म्हणजेच अतिंद्रिय आनंद भोगला, आणि निष्काय स्वरूप म्हणजे मी शरीर नाही म्हटल्यानंतर
अशरीरी स्वरूपाची अनुभूती घेतली, म्हणजे अमूर्तिक चैतन्याची, निज चैतन्याची अनुभूती घेतली. आता निर्योग म्हटल्यानंतर काही मी करणारच नाही, मन वचन काय नाही काही करणारा नाही. करविता कोणाकडून तरी हे करून घेतो, आपल्या स्वतःला पाप करायला नको वाटतंय, पण दुसऱ्याला योजना करून तसं पाप करून घेतो. कित्येक उदाहरणं अशी आहेत. म्हणजे मारायचंय जन्मलेल्या मुलाला, मग तो कोणी मारेकरी असेल त्याला बोलवायचं, भरपूर पैसा द्यायचा आणि ह्याला मार म्हणून सांगायचं. म्हणजे करविता. स्वतः मी केलं नाही पण करवलं. किंवा युद्धामध्ये राजा नाहीये पण सैन्यांना युद्धामध्ये पाठवलं. करविता. आणि अनुमोदक, जे प्राप्त झाला की हर्ष मानतो, अनुमोदक. मग समयसरमध्ये गाथा सांगितली आहे काय की व्यवहार नयाने म्हणतो की युद्ध कोणी केलं, सैन्याने केलं, परंतु त्याचा कर्ता कोण आहे, खरं निश्चयाने राजा त्याचा कर्ता आहे. का तर म्हणतो की 500 योजन एवढं सैन्य, हे 5 योजन एवढं सैन्य म्हणजे 5 योजन व्यापले भूमी. मग त्यावेळेस सैन्य इतकं आहे, परंतु म्हणतो 5 योजन पर्यंत राजाने व्यापले. म्हणजे आरोप येतो कोणावर, राजावर. व्यापले कुणी, सैन्याने. पण का आरोप आला तर तो कर्ता झाला. म्हणजे माझ्या राज्याची कुशलता राहावी ह्या विचाराने तो काय काय करतो योजना, मग तो त्याचा कर्ता होतो. पण वास्तविक सांगितलं कर्ता करविता अनुमोदक नाही. म्हणून ज्यावेळेस भरत राज्य जिंकून षटखंड जिंकून आलेला आहे आणि आता चक्र रत्न कुठं थांबलंय, बाहुबलीच्या पोदनपुराजवळ. जोपर्यंत बाहुबली शरण येत नाही तोपर्यंत रत्न पुढे जात नाही. मग भरत काही स्वतः जात नाही सांगायला की बाहुबलीला बोलवलंय किंवा बाहुबली ये म्हणून. कोणाला तरी पाठवत, मंत्री वगैरे कोण असेल त्यांना, अगदी की जे सामोपचाराने व्यवस्थित गोड बोलून बाहुबलीला आणतील अशा प्रकारचंच योजना करून त्यांनी पाठवलेलं. मग करविता आहे का करविता? बाहुबली आलेच नाहीत त्यावेळेस सुद्धा. म्हणजे करविता असता तर झालं असतं की नाही, काहीतरी कोणाकडून तरी कार्य झालं असतं, पण नाही. करविता नाही, अनुमोदक पण नाही. म्हणजे याच्यातून लक्षात घ्यायचंय की कर्ता करविता अनुमोदक. कर्ता पण नाही, हे पण आता कसं खोडून काढायचं. शरीराने आपण एखादं कार्य, कोणतेही स्वयंपाक करायला बसलो, मग स्वयंपाक करताना एखादा पदार्थ करायचा आहे पण तो बिघडला. करता असता तर बिघडला असता का? म्हणजेच काय आहे, मी त्याचा करता नाही. खूप वारं येतंय आणि झाडायचं काम चाललंय, खिडक्या दारं सगळी उघडी आहे. हे लक्षात येत नाही की खिडक्या दारं उघडा असल्यानंतर तो कचरा परत उलटून येणार आहे वाऱ्याने. मग त्याचा करता असता तर लगेचच काम झालं असतं, पण करता नाही. करविता, कोण नोकर वगैरे करत असेल त्यांच्याकडून पण चुकलं, करविता नाही. अनुमोदक, कसं अनुमोदक होत नाही तर जे काही आहे ते प्रत्येक समयाची योग्यता वेगळी. त्यामुळे
त्या त्या समयाच्या योग्यतेनुसार कार्य होते. मी काही करणारा नाही, त्यामुळे सुख दुःख मानण्याचं काही कारण नाही. शरीर निरोगी राहावं, खूप जपलं पण रोगी झालं, मग करता करविता अनुमोदक आहे का मी त्याची? म्हणजे मन वचन काय एवढं त्याच्यावर प्रेम आहे, पण ते ज्यावेळेस नष्ट व्हायचंय, ज्यावेळेस ते विखरून जायचंय, ज्यावेळेस जे त्याच्याकडून चुकीचं कार्य व्हायचंय, त्यावेळेस मात्र काय करतो? म्हणून याच्यातनं लक्षात घ्यायचे की करता करविता अनुमोदक नाही. म्हणजेच मी त्यापासून अत्यंत भिन्न आहे हे समजलं तर प्रत्येक समय स्वस्वरूपालाच जाणणार. म्हणून योग मार्गणीमध्ये सुद्धा काय सांगितलं? निर्योग स्वरूप सांगितलं. म्हणजेच मी योगरहितच आहे. मग ह्या शरीराला जपण्यासाठी किंवा शरीर सुंदर दिसण्यासाठी वस्त्र अलंकाराला खूप संचय करतो, संग्रह करतो आणि त्या कपाटात ठेवतो आणि फक्त आठवलं की राग भाव होतोय की छान आहे, चांगले कपाटात आहे. रागाचा राग घेताना मोह झाला आणि आता घातलं नाही तरी सुद्धा त्याच्याविषयीचा अनुराग आहे. म्हणून याला काय म्हणायचं? ह्या शरीराच्या मोहाने किती किती भोग उपभोगाच्या सामग्रीचा संग्रह केलेला आहे आणि बहुआरंभ बहुपरिग्रह नरकायूचं कारण आहे. आश्रव नरकायूचा आश्रव होण्याचं कारण आहे. मग आपण का बरे त्यामध्ये अडकतो? शरीरच माझं नाही, मी निर्योग स्वरूप म्हणजे निष्काय स्वरूप आहे. मी शरीराची कोणतीही कृती करणारा नाही, म्हणून काय योगवाला नाही किंवा वचन योगवाला पण नाही. मी खरं बोललो की खोटं? किती जर खोटं बोललं असेल तर सारखं शल्य टोचत राहत. आता काय हे उघडकीला येईल का? हे कोणी सांगल का? आणि सांगितल्यावर काय होईल? मला शिक्षा होईल का? म्हणजे वचन योग अनर्थालाच कारण आहे. जो बोले सो फसे, माहिती सर्वांना. पूर्वभवात आता तो राजकुमार झालाय आणि पूर्वभवात संन्यासी होता, पण तो ज्योतिष काहीतरी सांगून फसला आणि अजून मूल होत नाही त्यांना, म्हणजे मूल होईल काहीतरी असं सांगितलं असेल आणि होत नाही म्हटल्यानंतर निदान बंद करून स्वतःचीच हत्या करून घेतली की त्याच्याच पोटी मीच मुलगा म्हणून जन्मावा. आणि झालं तसं. आणि मग त्याला ते सगळं जाती स्मरण झालंय. तो मौनच आहे, जन्मल्यापासून काही बोलतच नाही, एक अक्षर सुद्धा. कारण त्याला कळलंय की आपण बोलल्यावर काय होतं. म्हणून वचन योगाचा वापर करणं ही मी त्याचा करता करविता अनुमोदक नाही. म्हणजे ह्याच्यातून लक्षात घ्यायचंय की ज्या क्षणी हे प्रगट होईल त्या क्षणी दीक्षा घेणार. परत ते संन्यासाचे संस्कार राहिले. म्हणून ह्या अवस्थेत आम्ही काय केलं पाहिजे की जसं आहे तसं स्वरूप जाणून त्यामध्येच राहणं. आत्मानुभूती, ज्ञान, ध्यान. म्हणून विषय आशा वशाती तो निरारंभ परिग्रह सांगितलं ना. ते लक्षण तपस्वी सप प्रशस्यते. म्हणजे कसा तो तपस्वी प्रशंसनीय होतो? ज्ञान ध्यानामध्ये राहतो. ज्ञान ध्यान तपोरक्त तपस्वी सप्रशस्यते. म्हणजे आरंभरहित, विषय कशाही रहित, परिग्रह रहित असं स्वरूप. हे अत्यंत दुर्लभतेने आपल्याला साधू होण्याचे भाव झाले. साधू झाला, आता तो ती साधना सोडू नकोस. निर्योग स्वरूप आहे, तू मनाने काही करणारा नाही. म्हणजे आपण म्हणतो माझ्या मनात आलं तसंच घडलं, ते योगायोग असतं. परंतु आपण काय म्हणतो, मनाला अगदी लगेच एवढं मनाचं कुतूहल, वचनाचं कुतूहल आणि शरीराचं कुतूहल असतं. पण मी निर्योग स्वरूप आहे हे विसरून जातो. म्हणून सदैव आम्हाला निर्योग स्वरूपात राहता आलं तर
किंचित मात्रही कुठलाही परिस्पंद नाही, संसार नाही, पंचपरिवर्तन नाही, सदैव स्वरूपात राहून अतींद्रिय आनंदालाच प्राप्त.